नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण तांदूळ न भिजवता न दळता छान असे पापड बनवणार आहोत. खूप छान असे पापड तयार होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्वप्रथम तांदूळ घेतलेले आहेत. जेवढ्या तांदळाच्या तुम्हाला पापड्या बनवायच्या तेवढे तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता. पण तांदूळ घेताना आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 ग्लास एवढे तांदूळ घेतलेले आहेत. तर रेशनचे तांदूळ आहेत. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर 1 ग्लास तांदळासाठी इथे मी 5 ग्लास पाणी इतकं घेतलेलं आहे. तर तांदळाच्या 5 पटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 5 ग्लास एवढं मी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. इथे मी सगळे तांदूळ टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा पापड खार टाकलेला आहे. पापड खार किंवा तुम्ही याला फुलखारसुद्धा म्हणू शकता. तर पापड खार आणि फुलखार टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून आपला 4-5 शिट्ट्यामध्ये आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ पूर्णपणे विरघळेल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ आपला शिजलेला आहे. छान असा मऊ झालेला आहे. तांदळाचा एकही कण त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर तांदूळ शिजल्यानंतर आपला तांदूळ अशा प्रकारे घोटून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही थोडेफार कण असतील ते सुद्धा बारीक होतील. तर पाहू शकता मऊ असा आपला हा भात तयार झालेला आहे. आता इथे मी लहान चमचा ठेवून मोठ्या चमच्याने भात छान असा घोटून घेते. तर इथे पाहू शकता मी मोठा चमचा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे भात आपल्याला घोटून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे भात घोटून घेतल्यामुळे पापड्यासुद्धा आपल्या छान अशा तयार होतात. तर इथे छान असं आपलं हे भाताचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. इथे तुम्हाला आवडत असल्यास 1 चमचा ओवासुद्धा टाकू शकता. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अर्ध मिश्रण मी थंड होण्यासाठी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि अर्ध्या मिश्रणामध्ये मी तिखट टाकणार आहे आणि अर्ध मिश्रण मी असंच पापड्या बनवणार आहे. तर इथे मी एका पातेल्यामध्ये अर्ध मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड होण्यासाठी अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या पापड्या बनवायच्या आहेत. तर मिश्रण थंड होण्यासाठी आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. तर इथे मी थोडीशी लाल मिरची कुटून घेतलेली तीसुद्धा टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही कढीपत्त्याची पानं किंवा पुदिन्याची पानं कट करून तीसुद्धा टाकू शकता. तर इथे मिश्रण आपलं थोडंसं गरम आहे. अजून थोड्या वेळ आपण हे मिश्रण थंड होऊन देऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर इथे पाहू शकता मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि हे दुसरं अर्ध मिश्रण राहिलेलं ते सुद्धा पाहू शकता छान आहे. पण हे जास्त गरम आहे, थंड झालेलं नाही. तर मी आधी पापड्या बनवताना जे तिखट टाकलेलं आहे त्याच्या पापड्या बनवणार आहे. तर इथे मी एक पॉलिथिन शीट आथरलेली आहे. त्यावरती मी 1 चमचा मिश्रण टाकलेलं आहे आणि वरतूनसुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक मेन कापड लागणार आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एक प्लेटनी दाबून आपल्याला याची पापडी बनवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला तेल लावून पापड्या बनवायच्या नसतील तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पापड्या बनवून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता हाताला थोडंसं मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी लावून आपल्याला हातानेच ही पापडी थापून घ्यायची आहे. पाहू शकता मस्त अशी पापडी थापली जाते आणि हातालासुद्धा चिटकत नाही आणि पापडीला तेलसुद्धा लावायची गरज नाही. या पापड्या वर्षभर टिकतात. तेल जर लावलं तर तेलामुळे पापड्यांना वाससुद्धा लागतो. तर छान अशी आपली थापून घेतलेली पापडीसुद्धा तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या पापड्या थापून घेतलेल्या आहेत. तर हातानेच मी पापड्या बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता छान अशा झालेल्या आहेत. मी अर्ध्या पापड्या तिखट बनवलेल्या आहेत आणि मुलांसाठी ज्या पापड्या बनवलेल्या आहेत त्यामध्ये मी तिखट घातलेलं नाही. तर छान अशा ह्या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत.
या पापड्या मी गच्चीवरती उन्हामध्ये घातलेल्या आहेत. जर तुम्हाला उन्हाची सोय नसेल तर फॅनच्या हवेखाली सुद्धा या पापड्या छान अशा वाळल्या जातात. तर उन्हामध्ये तुम्ही पाहू शकता एका दिवसामध्ये पापड्या आपल्या कडक अशा वाळलेल्या आहेत आणि छान अशा पातळसुद्धा झालेल्या आहेत. इथे पाहू शकता. तर पापडी मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. पाहू शकता पातळ अशी झालेली आहे. त्यामधून माझी बोटंसुद्धा दिसत आहेत. पाहू शकता. तर विविध प्रकारचे उन्हाळी वाळवणाचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप छान असे मी व्हिडिओज तयार केलेले आहेत. बाजरीच्या पापड्या आहेत, ज्वारीच्या पापड्या आहेत, तांदूळ पापड्या आहेत, बटाटा साबुदाणा पापड्या आहेत. भरपूर असे रेसिपीज मी तयार केलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. छान अशा झालेल्या आहेत. तर इथे मी ज्यामध्ये तिखट टाकलेलं नाही ती पापडीसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. छान झालेली आहे. तर या पापड्या मी दुसऱ्या दिवशीसुद्धा उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. उन्हामध्ये कडकडीत पापड्या वाळवून जर तुम्ही डब्यामध्ये ठेवल्या तर वर्षभर या पापड्यांना काहीच होत नाही. तर छान अशा आपल्या पापड्या वाळवून तयार झालेल्या आहेत. पाहू शकता 1 ग्लास तांदळापासून आपल्या एवढ्या पापड्या बनलेल्या आहेत. छान झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला या पापड्या तळूनसुद्धा दाखवते. तर इथे कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये पापडी टाकताच तुम्ही पाहू शकता छान अशी फुललेली आहे आणि ही पापडी एकदम अशी कुरकुरीत लागते. कडकसुद्धा होत नाही. खुसखुशीत अशी पापडी आहे. आणि दुसरीसुद्धा मी जी तिखट नाही तीसुद्धा पापडी तुम्हाला तळून दाखवते. ज्या पापड्या मी बिना तिखटाच्या बनवलेल्या आहेत त्या थोड्याशा मी आकाराने छोट्या बनवलेल्या आहेत. तरी ते तळल्यानंतर पाहू शकता छान अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या दिसत आहेत. पाहू शकता. एक पापडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. पाहू शकता छान अशी झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.